तृतीयपंथीय हे सुद्धा माणूसच आहेत. सृष्टीच्या उगमापासून स्त्री पुरुष आणि किन्नर आहेत. मात्र समाजात तृतीयपंथीयांना अजूनही हीन दर्जाची वागणूक दिली जाते. आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला माणूस म्हणून वागणूक द्या, ह्या मागणीसाठी अविरत धडपडणाऱ्या दिशा पिंकी शेख यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत फक्त आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलवर. प्रेक्षक हो नमस्कार. आज खरं म्हणजे एक सुदिन आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत दिशा पिंकी शेख, महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेलं नाव, ज्यांनी तृतीयपंथीयांना एक उमेद दिलेली आहे, एक नवीन दिशा जी आहे त्यांच्या जगण्याला दिली. नेमकं त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, कशा पद्धतीनं त्यांचं व्यक्तिमत्व घडलं हे आपण आता त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. दिशाताई, सर्वप्रथम आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या वतीनं आम्ही तुमचं खूप खूप स्वागत करतोय. आमच्यासाठी खरं म्हणजे हा सुदिन आहे. आपण ह्या स्टुडिओमध्ये आमच्या चॅनलच्या ऑफिसमध्ये आलेला आहे. खूप खूप स्वागत आपलं. ताई, काय सांगाल, तृतीयपंथी म्हणून जेव्हा तुम्ही समाजामध्ये सुरुवातीला आलात, जेव्हा तुम्हाला जाणीव झाली की नाही आपण काहीतरी वेगळे आहोत, तेव्हाची भावना नेमकी तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची सुद्धा कशी होती? मुळात आपण ज्या समाजात राहतो इथे तृतीयपंथी फक्त आशीर्वादासाठी चालतात, नाच गाण्यासाठी चालतात आणि अंधारामध्ये उपभोगासाठी चालतात. तर तृतीयपंथी आशीर्वादाला सगळ्यांना आवडतो, म्हणजे तृतीयपंथीचे आशीर्वाद मिळणं हे सगळ्यांना खूप चांगलं वाटतं. पण तृतीयपंथी घरात जन्माला येणं हे मात्र स्वीकारण्याइतकी मानसिकता आपली अजून तयार नाही झाली. कारण की आपण एका पितृसत्तात्मक समाजामध्ये राहतो, जगतो, वावरतो. आणि अशाच वावरात जगणारे माझे आई वडील होते. मी एका भटक्यांच्या घरात जन्मलेले, जिथे सुशिक्षित लोकांचा तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे याचे बरेच दाखले देता येतील की ते खूप निगेटिव्ह आहेत. तिथं माझ्या आई वडिलांची स्थिती फार चांगली असेल अशी अपेक्षा ठेवणं मला वाटतं चुकीचं आहे. एकतर अज्ञान, त्यातही पहिलं लेकरू ज्याला डॉक्टरांनी मुलगा म्हणून घोषित केलं त्यांना असं निघणं, मग चार चौघामध्ये त्यांचं एकतर जग छोटं, त्या छोट्याशा जगात त्यांची एकमेव प्रॉपर्टी ती म्हणजे इज्जत, आणि ती इज्जत आपल्या लेकामुळं जाते की काय, त्याच्यामुळं लहानपणापासून हॅरेसमेंट चालू झाली. मग जसं माझ्या आईच्या वडिलांच्या लक्षात यायला लागलं की हे थोडंसं प्रकरण काहीतरी वेगळं आहे, तसं मग ते बायल्या बुळग्या, नीट राहा, तू हे करू नकोस, म्हणजे लिपस्टिक लावायची नाही, कुंकू लावायचं नाही, किंवा सारव सुरूमध्ये लक्ष घालायचं नाही, घरातल्या कामात लक्ष घालायचं नाही, असे ऑर्डर्स यायला लागले. मुळात ते काम मला आवडायचं, माझ्या आईसोबत सगळी कामं करायला मला आवडायची. मग जरा अजून किशोरवयीन अवस्थेत आल्यानंतर जेव्हा मुलं आणि मुलींचे ग्रुप वेगळे वेगळे झाले, आमच्या जे मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र खेळायचो ते वेगळे वेगळे व्हायला लागले. मुलींना त्यांच्या शरीरात होणारे बदल, मुलांना त्यांच्या शरीरात होणारे बदल जेव्हा शाळेत शिकवल्या जाऊ लागले, तेव्हा माझ्या शरीरात जे बदल होत आहेत ते सांगणारं कुठलंही शिक्षण मला अवेलेबल नव्हतं. आणि त्याचा परिणाम असा होता की माझी मानसिक घुसमट वाढली खूपच. मग त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये झालं. त्या डिप्रेशनमधनं मी व्यसनाकडं वळाले. व्यसन म्हणजे खूप हे नाही, मी स्मोकर होते काही वर्षापूर्वी. जेव्हा मी मेंटली अस्थिर होते त्यावेळेस व्यसनाकडे गेले होते. तर ते तिथे तयार झालं आणि मग ते घरात कळू नये म्हणून वेगवेगळे खोटं बोलण्याचे कार्यक्रम सुरू झाले. मग घरामध्ये उशिरा येण्याचे सुरू झाले काम, आणि त्याची मला सूट मिळायची. माझ्या उशिरा येण्यापासून त्यांना काही ऑब्जेक्शन, कारण की ते मला मुलगा समजत होते. पण त्याच वेळेस माझं होणारं मानसिक शोषण आणि माझं होणारं समाजामधलं शारीरिक शोषण, म्हणजे मला कोणी अब्यूज करतंय माझ्या बायल्या असल्यामुळे, म्हणजे वर्गामध्ये मुलं मला बसू देत नाहीयेत, गल्लीतली मुलं मला सोबत खेळू देत नाहीयेत, किंवा कुणीतरी माझ्यापेक्षा वयाने मोठं असलेला माणूस मला खूप जवळ घेऊन माझ्यासोबत काहीतरी वाईट वागतंय, ह्या सगळ्या गोष्टीच मी कोणासोबत शेअर करू शकत नव्हते. एक माझा आणि माझ्या पालकांमध्ये एक पडदा तयार झाला होता. तो होता इज्जतचा, की मला असं वाटायचं की हे मी सांगितलं तर ते स्वीकारणार नाही, आणि त्यांना असं वाटायचं की माझ्यातच चुकी आहे म्हणून माझ्यासोबत लोक असं वागतात. त्याचा परिणाम मग मारझोडीत व्हायला लागला, मग खूप सारे त्रास व्हायला लागले. आणि मग एक वय असतं की जिथे तुम्ही बंडखोरी करून उठता, आणि मी ते केलं. 17व्या-18व्या वर्षी मी घर सोडलं. ते घर सोडताना माझ्यासाठी ते सहज सोपं नव्हतं, की बाहेरचं जग कधी माहीत नाही आहे, घराच्या बाहेर कोणी नातेवाईक ओळखीचे नाही आहेत, त्यांच्याकडे जाऊन राहता येईल असंही माहीत नाही.
मग अगदी फुटपाथपासनं बसस्टॉपपासनं तो प्रवास होता. त्या प्रवासामध्ये किती जणांनी तरी माझ्या हावभावावरनं, म्हणजे मला असं वाटतं की मी हिजडा आहे हे मला कळण्या अगोदर इतरांना कळालं आणि त्यांनी मला त्याची जाणीव करून दिली की तू हिजडा आहेस. ह्या नोटवरती एक प्रश्न विचारायचा वाटतं की नेमकं जेव्हा तुम्ही म्हणताय की तुमच्या आधी समाजातील इतरांना कळालं, असं म्हणता येईल का की समाजाची जी वृत्ती जी आहे ती हिजडा अशीच वृत्ती एक समाजाच्या मनात एक असते, म्हणून समाजाची एक वृत्ती जी काय असते तशीच एक सामाजिक वृत्ती हिजडा म्हणून असते? मुळात काय आहे ना, मी जेंडर ही कन्सेप्टच मला असं वाटतं की समाजाने रूढ केलेली कन्सेप्ट आहे. कारण की जन्मजात जी बाळं जन्माला येतात ती 3 शरीरांमध्ये जन्माला येतात. ती एका शरीराला योनी असते, एका शरीराला लिंग असतं, एका शरीराला असतं ते इंटरसेक्स चाइल्ड म्हणतो आपण. ते कन्फ्यूज असते की काय आहे. आता ही शरीरं स्त्री पुरुष किंवा इतर काही नसतं. ही निसर्गानं जन्माला घातलेली फक्त मांसाचे गोळे असतात. या मांसाच्या गोळ्यांना आपण त्यांच्या कमरेखालच्या अवयवावरनं, त्यांच्या डोळ्यावरनं नाही, त्यांच्या कानावरनं नाही, त्यांच्या कमरेखालच्या एका छोट्याशा जननेंद्रियावरनं त्यांची आयडेंटिटी ठरवतो. मग हा मुलगा आहे, ही मुलगी आहे आणि हे हिजडा आहे. तर मग हे एकदा का त्यांचं कॅटेगरायझेशन झालं की मग आम्ही ठरवतो की यानं पॅन्ट शर्ट घालायचंय, यानं साडी घालायची, यानं आमच्यात राहायचंच नाही, किंवा मुलीला गुलाबी रंग आवडला पाहिजे, मुलाला निळा रंग आवडला पाहिजे, यांच्या काही आवडत नसली पाहिजे. मुलाला बॅट बॉल द्यायचे, आम्हाला गन मशीन द्यायची खेळायला, त्याला कबड्डी खेळायला पाठवायचे, त्याला क्रिकेट खेळायला पाठवायचे. मुलींनी डॉक्टर खेळलं पाहिजे, तिने खेळभांडी खेळली पाहिजे, तिने लहानपणापासून आपल्या भावाची काळजी घेतली पाहिजे, तिला लहानपणापासून आई बनवण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि यांना कुटुंब व्यवस्थेचा अधिकारच नाही म्हणून त्यांना नातेसंबंधातनं बाहेरच फेकलं जातं. पण ह्या कन्सेप्टमधनं एखादं शरीर की ज्याला बाई म्हणून समाज वाढवण्याचा प्रयत्न करतो पण ती पुरुषासारखं वागते, किंवा एखाद्याला पुरुष म्हणून वाढवण्याचा समाज प्रयत्न करतोय पण ती बाईसारखं वाढत आहे, तर ते समाजाला मान्य नसतं. मग या समुदायाला बहिष्कृत करण्यासाठी या सगळ्या गोष्टी तयार करण्यात येतात आणि मग ते स्टिरियोटाईप समाज त्याच्यावर हॅमर करतो की तू मुलगा आहेस तर मग तू ताट चाललं पाहिजे. का गर्लिश चालणारा मुलगा असू शकत नाही का? किंवा गर्लिश एक्सप्रेशन किंवा भाषा बोलणारी व्यक्ती पुरुष असू शकत नाही का? ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव एवढा असतो की मला जे आवडतं ते सगळं इथल्या बायकांना आवडतं समाजाच्या स्ट्रक्चरमध्ये. तर मग मी बाई ढाच्यात आहे, माझ्या आतमध्ये कुठेतरी बाई हे मला 16व्या वर्षी कळालं की सोसायटीची जी बाईची कन्सेप्ट आहे ती सगळी माझ्यात आहे, म्हणजेच मी बाई आहे. हे मग मी स्वीकारलं आणि त्याच्यात स्वतःला डेव्हलप केलं किंवा स्वतःला ते स्वीकारून मी ते समाजासमोर आणलं. मला असं वाटतं की आज मी या ठिकाणी पोहोचलेले की मला असं वाटतं की जर समजा लोकांनी मला जेंडर न्यूट्रली बघितलं असतं तर बहुतेक आज मी साडी घालणारा वेगळं व्यक्तिमत्व असते काहीतरी, तेच नसते की जे सोसायटी. शेवटी माझी धडपड ही परत बाई नावाच्या चौकटीत बसण्याचीच आहे. तर ती धडपड तशी नसती, माणूसपणाची असते, वेगळी काहीतरी असते. तर हे जेंडरचं जे डेफिनेशन आहे ते आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे की किशोरवयीन अवस्थेच्या नंतर हार्मोनल चेंजेसमुळे ज्या लोकांना आपण पुरुष म्हणून घोषित केलेलं आहे त्यांना बाई म्हणून फील होणं आतमधनं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. तेव्हा या गोष्टींना रिस्पेक्ट मिळेल, त्यांचं भवितव्य पुढं चांगलं ठरेल असं मला वाटतं. दिशाताई, आपण असं म्हणालात की धडपड जी आहे ती बाई पण म्हणून स्वीकारण्यासाठीची आहे. त्यासोबतच महत्त्वाची एक गोष्ट आहे की बाई पण म्हणून स्वीकारत असताना समाजातनं एक माणूस म्हणून तुमच्याकडे पाहणं, तृतीयपंथीकडे पाहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तो तुमचा मूलभूत अधिकार आहे. आत्ताच्या समाज व्यवस्थेमध्ये तो मूलभूत अधिकार तुम्हाला प्राप्त झालाय? मुळात खूप नकारार्थी बोलणं मला फारसं पटत नाही, पण 1947ला हा देश स्वतंत्र झाला आणि 1950ला भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय माणूस झाला, त्याला माणूसपणाचा पहिला अधिकार मिळाला मतदानाचा. माझ्या बाबतीत ते नाही झालं. माझ्या बाबतीत 2014ला मला वोटर आय डी मिळाला आणि 2014ला मी या देशाची नागरिक झाली. इथपासूनची माझी लढाई आणि ही लढाई अजून चालू आहे. खूप बदल होत आहेत. त्याची गती जरी संथ असली
तरी बदल होत आहेत आणि माणूसपणाच्या संज्ञेतच घेतलं जाते. पण मुळात काय होते की मी जशी आहे तशी मला माणूसपणाच्या कन्सेप्टमध्ये लोकांनी घ्यावं. म्हणजे मी म्हणते याचा अर्थ माझा समुदाय, मग ती सिग्नलवर भीक मागणारा हेजडा असेल, रात्रीच्या अंधारात कुठेतरी सेक्सवर्क करणारा हेजडा असेल, बधाई बसती तुमच्या लग्नांमध्ये तुमच्या मुलाबाळांच्या बारशामध्ये येऊन नाचणारी कम्युनिटी असेल, ती सगळी मीच आहे. आमच्या जगण्यामध्ये काय जीवनमान बदल होतोय याचा सगळ्या समाजाने विचार करावा. आणि ज्या दिवशी सगळा समाज याचा विचार करेल आणि आमचं शैक्षणिक, राजकीय, नोकरीतलं आणि जगण्यातलं सामाजिकरण समपातळीवर होईल, आमचं सर्वसामान्यांमध्ये असणं अंडरलाईन करून दाखवायची गरज पडणार नाही, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही माणूसपणात मिक्स होऊ. त्याच्यासाठीची जी प्रोसेस आहे ती लेंदी होतीये, पण सृष्टीच्या अंतापर्यंत परिवर्तनाचं चक्र हे चालणार आहे. तर मी आशा बाळगून आहे की लवकरच तो दिवस मला जरी बघायला मिळाला तर माझ्या पुढच्या पिढ्यांना बघायला मिळेल की जेव्हा आम्ही सामान्य झालेले असू, म्हणजे तुच्छ किंवा खूप श्रेष्ठ असं काही नसेल, आम्ही सामान्य माणूस म्हणून माणसांमध्ये दिसू. पण आता आपण म्हणाल की सृष्टीच्या अंतापर्यंत खरं म्हणजे हे आपल्या सर्वांचे त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट एका मिळतील. खरं म्हणजे आपण जसं म्हटलं सुरुवातीलाच की 3 भागामध्ये खरं म्हणजे बाळ जे आहे लहान शिशु जे जन्माला येतं, लिंग असेल म्हणा किंवा योनी असेल म्हणा किंवा इंटरसेक्स मी म्हटलं त्यानुसारच सृष्टीच्या प्रारंभापासूनच खरं म्हणजे ही प्रोसेस सुरू आहे की हो एक्झॅक्ट. मग 2014 साली आपल्या भारतामध्ये नागरिकत्व म्हणून तुम्हाला नागरिक म्हणून स्वीकारलं जातं, मतदार म्हणून तुम्हाला एक मान्यता मिळते अधिकृतपणे. आता आपण बघितलं तर कुठलाही फॉर्म भरताना आपल्याला समजून येतं की जेंडर जे काय असेल तो 3rd जेंडर असा एक पार्ट होतोय. ताई आता एक तुम्ही म्हटलात की बाई पण म्हणून मला स्वीकारावं, माझं बाई पण मान्य करावं ह्यासाठीची धडपड, त्यासोबतच माणूस पण म्हणून मान्य करावा समाजानं ह्यासाठी सुद्धा तुम्ही धडपड करताय. हा संघर्ष नेमका जेव्हा तुम्ही संघर्ष घरामध्ये केलात, जेव्हा तुम्ही संघर्ष आपल्या नातेवाईकांशी केलात, जेव्हा तुम्ही मित्र-मैत्रिणींशी संघर्ष केलात, तेव्हा तुम्हाला स्वतःचं घर सोडावं लागलं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न केला असाल तेव्हा नेमका तुमचा संघर्ष कसा असेल, काय सांगाल त्याबद्दल? मुळात मी कम्युनिटी जॉईन केल्यानंतर माझी गुरु, मुंबईची माझी पहिली गुरु आणि आत्ता मी जिथे राहते ते नगरचे गुरु आहेत माझे. तर माझ्या गुरुनी मला पहिल्या दिवशी सांगितलं की आपलं हे कल्चर आहे आणि आपण असं वागतो. मी सगळ्यात पहिल्या दिवशी भिवंडी बायपासच्या चौफुलीवर मागायला उभी होते आणि मला पहिली भीक 2 रुपये मिळाली होती. त्यावेळेस 50 पैशाचा काळ होता आणि त्या काळात मला 2 रुपये मिळणं म्हणजे मला माझ्यासाठी खूप भारी होतं. जेव्हा तुम्ही गुरु दीक्षा घेतलात तेव्हा तुमचं वय किती होतं आणि त्यावेळेस शिक्षण किती झालं होतं जवळपास? मी 10वी पास आहे. मी 100% कॉप्या करून 10वी पास आहे मी. हे मी का सांगते अधोरेखित करून की आपल्यातली शिक्षण व्यवस्था कशी आहे याच्यावर मला नेहमी प्रश्न उपस्थित करायचा असतो. तर वयाच्या 18व्या 19व्या वर्षी मी कम्युनिटी जॉईन केली 19 वर्षानंतर, कारण की 18च्या अगोदर कम्युनिटीत घेत नाहीत आणि जवळपास 17 वर्षी तुम्ही घरातून बाहेर पडला होता. हो. तो मधला काळ मग मी बराच स्ट्रगल केला, स्वतःला आयडेंटिफाय करणं, माझ्यासारखी लोक शोधणं, माझ्यासारख्या लोकांची काही कम्युनिटी आहे का, त्यांचे काही अड्डे आहेत का जिथे भेटतील ते. मग कळायला लागलं की हमसफर नावाची संस्था आहे जी अशा लोकांना काउन्सिलिंग देते, जी की या लोकांचं सगळं मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थच्या संदर्भाने काळजी घेते. त्यांच्याशी कनेक्ट झाले, मग मला कम्युनिटी मिळाली आणि तिथून मग मी कम्युनिटीला जॉईन झाले. मग जॉईन झाल्यानंतर कम्युनिटीचे काही रूल्स रेग्युलेशन असतात. गुरु शिष्य परंपरा, जी की बघा माणूस हा कुटुंब समूहाने राहणारा माणूस आहे. बरोबर. त्याला कळपात राहायची ही पहिल्यापासून आदिम काळापासून सवय. त्या कळपाला आपण रक्ताची की माणूस हा समाजप्रिय माणूस आहे. तर कळपाचं संक्षिप्तीकरण आपण करत गेलो. जो कळप सर्वसमावेशक होता तो कळप नंतर कुटुंब म्हणून राहायला लागला. त्याचं रक्ताशी नातं जोडण्यात गेलं. बीजशुद्धी आणि रक्तशुद्धीची संकल्पना जोडल्या गेली आणि मग माणूस कुटुंबाची जी सर्वसमावेशक व्याप्ती होती कळपाची, ती कुटुंबाच्या संकुचित व्याप्तीमध्ये आपण स्वतःला बसवायचा प्रयत्न केला. तर मी कुटुंब सोडून कळपात गेले आणि तिथे सर्वसमावेशक झाले. म्हणजे आज जड्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर
सगळ्या समाजाची लोक आम्ही एकत्र राहतो आमच्या घरामध्ये. सगळ्या जाती धर्माची, सगळ्या पंथाची, सगळ्या वर्णाची, सगळ्या वर्गाची, सगळ्या रंगाची आम्ही एकत्र राहतो आणि आमच्यात कुठलाही भेदाभेद नाही. तसा तो कळप मला भेटला आणि त्यांच्या थ्रू मग मी कम्युनिटीचे कल्चर, स्ट्रक्चर आणि माझ्यातही आता ही स्ट्रक्चर काय आहे, तर ही कुटुंब व्यवस्था, मोगलकालीन शासन व्यवस्था आणि भारतातली गुरु शिष्य परंपरा या सगळ्यांचं एक मिश्रण आहे हे कुटुंब. तर त्या कुटुंबामध्ये मग भिक्षुकी हा आपला रोजीरोटीचा माध्यम आहे हे शिकवलं जातं, सांगितलं जातं आणि ते मी स्वीकारलं होतं. मी मग त्यातनं तिथं लागले, मागत होते. मग मागता मागता सगळ्या गोष्टी चालल्या होत्या माझ्या जगण्याच्या त्या भागातल्या. माझे गुरु खूप चांगल्या होत्या, त्यांनी मला सगळ्या गोष्टी तिथल्या कसं राहायचं, कुठली दुःख आहेत जी आपल्याला कंटिन्यू भेटणार आहे तिथून पुढं. म्हणजे जरी आपण तृतीयपंथी म्हणून स्वतःला सॅटिस्फाईड केलं, लोकांना सांगितलं, तरी लोक आपल्याकडे कसे हिणकसपणे बघणार आहेत. मग त्यातल्या हॅरेसमेंटला कसं फेस करायचं, काय करायचं ते सगळं त्यांच्याकडनं कळत होतं. मग पण घर सोडल्यानंतरची ही लढाई होती माझी. मला मागणं म्हणजे मी मुळात कष्टकऱ्याच्या घरात जन्माला आले, घेसळ्याचं लेकरू आहे मी. तर घन फिरवणं हा माझा उद्योग होता. त्यात मागायला लागणं हे माझ्यासाठी खूप त्रासदायक होतं. कधी मी मागितलेलं नव्हतं, पण मग ते चालू केलं आणि मला पहिल्यांदा जेव्हा ते 2 रुपये मिळाले की मी अर्धा पाऊण तास मी त्या सिग्नलच्या डिवायडरवर बसून रडत होते की काय करतोय का अर्थात. नंतर मग ते स्वीकारलं, अंगवळणी पडलं. मी बरीच वर्ष त्या सिग्नलला मागितलं, टोल नाक्यांना मागितलं, वस्तीमध्ये जाऊन मागितलं आणि तो माझ्या उपजीविकेचं माध्यम म्हणून मी स्वीकारलं. या सगळ्यांमध्ये एक खुमखुमी होती आतमध्ये, बीज पेरलेलं होतं, ते परिवर्तनाचं बीज होतं. ते शांत नव्हतं बसू देत आणि मग त्याला मी ह्या संघर्षातनं दिशा पिंकी शेख हे व्यक्तिमत्वाची सुरुवात जिथे असेल ती ह्या संघर्षात नाही. जेव्हा तुम्ही त्या सिग्नलवरती 2 तास रडून बसला असाल त्यावेळी कुठेतरी एक उर्मी आली असेल की मी काय करते नेमकं, मला पुढे काय करायचंय. एक दिशा तुमच्या आयुष्याला नेमकी कधी मिळाली की जिथनं तुमची ही आता वाटचाल सुरू झाली? त्यावेळेस असं काही डोक्यात नव्हतं. ते एक तर स्वतःला एक तर सॅटिस्फाईड करणं चाललं होतं त्यावेळेस की मला ढाच्यात बसायचे, बाई व्हायचे आणि मग मला जगाला प्रूफ करून दाखवायचे, असं सगळं चाललं होतं माझं. त्यानंतर मग पहिली तर आयडेंटिटीचं क्रायसिस संपले गुरूंकडे गेल्यामुळं. मग दुसरं आलं की मला माझं संसार असायला हवा. मग त्याच्यामध्ये जोडीदाराची भूक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या. मग त्यात जेव्हा मी हे केलं, इंटर केलं, माझा जोडीदार खूप चांगला होता आणि आम्ही सोबत राहिलो बरेच वर्ष. ते तेव्हा मी सुखी होते एकदम नॉर्मल. जेव्हा नॉर्मल म्हणण्यापेक्षा बहुसंख्याक बायका जे जीवन जगतात की नवऱ्याने कमवून आणायचं, बायकांनी बसून खायचं किंवा दोघा नवरा बायकोनी कमवायचं, आम्ही दोघं जायचो कामाला, तर दोघांनी आणायचं कमवून आणि एकत्र राहून खायचं वगैरे, असं सगळं व्यवस्थित चाललं होतं. परिवर्तन वगैरे हे काय माझ्या डोक्यात नव्हतं, कारण की परिवर्तनाच्या चळवळी ज्या मी अगोदर बघितल्या होत्या त्या माझ्यावर भाष्यच करताना दिसत नव्हत्या. म्हणजे मी आधी सत्यशोधक चळवळीसोबत काम करत होते, मी जेव्हा आधी घरी होते तेव्हा. तर सत्यशोधक चळवळीत स्त्री पुरुष समानतेवर खूप चर्चा व्हायची, पण लिंगभेदाच्या संदर्भाने तेव्हा चर्चाच होत नव्हती. लिंगभेदाच्या संदर्भाने अगदी आत्ता अलीकडे चर्चा व्हायला लागली पाहिजे. तर मग मी म्हणायचे की ह्या सगळ्या ज्या मुवमेंट आणि चळवळी आहेत ह्या हेटेरोसेक्शुअल स्त्री पुरुषांनी हेटेरोसेक्शुअल स्त्री पुरुषांच्या संदर्भाने चालवलेल्या ह्या चळवळी आहेत. तर त्याच्यात आपलं स्थान काही नाही. त्याच्यामुळं मी त्या चळवळीपासून दूर झाले, मला संसार मिळाला आणि मी सुखात राहायला लागले. मधल्या काळामध्ये मग दुःखच नव्हतं, त्याच्यामुळं मग लिखाणाशी काही संबंधच नाही आला. मला असं वाटतं की दुःखाचा लिखाणाशी खूप संबंध येतो. तर जेव्हा माझं ब्रेकअप झालं, म्हणजे काही कारणं अशी आली की त्याच्यामध्ये मला वेगळं व्हावं लागलं माझ्या जोडीदारापासून, तो माझ्यासाठी खरा टर्निंग पॉईंट होता. आणि तिथून मी विचार केला की जे माझ्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला नाही आलं पाहिजे, आणि मग नाही आलं पाहिजे त्याच्यासाठी मी काय करू शकते. तर माझ्यापुरता विचार करून मला नाही चालणार. तर मग मी त्याची कारणं शोधायला लागली, का सोडावं लागलं आम्हाला एकमेकांना. तर मग त्याचं कारण होतं सामाजिक प्रतिष्ठा, तृतीयपंथीयांबद्दल असंवेदनशीलता, त्यांच्याबद्दल असलेली हिंसक आणि घृणा. मग ही कशामुळे आली, तर ही अज्ञानातून आलेली की हेटेरोसेक्शुअल स्त्री पुरुषांमध्ये आणि ह्या कम्युनिटीमध्ये खूप अंधश्रद्धांचं जाळ आहे, खूप अज्ञानाचं जाळ आहे आणि यांच्यामध्ये संवाद नाही.
मग मला असं वाटलं की ह्या संवादाचं माध्यम आपण व्हावं. आणि जेव्हा आपल्याला संवादाचं माध्यम व्हायचं असतं तेव्हा आपल्याला ज्यांच्याशी संवाद करायचा आहे त्यांची भाषा आपल्याला शिकावी लागते. तर मग मी माझी भाषा जराशी मोल्ड करायला चालू केली. नाहीतर माझ्या प्रत्येक 2 वाक्यात एक शिवी होती. तर मग मी इथल्या बहुसंख्याक हेटेरोसेक्शुअल लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांची भाषा त्यांच्या भाषेत लिहायला सुरुवात केली. माझ्या एका मैत्रिणीने मला डेटिंग ॲप कसं वापरायचं हे शिकवलं होतं, ज्याच्यावरनं डेटिंग चालायचं असं काहीतरी होतं. लहान मुलांनी हे असलं काही सर्च करू नये. ओके, तर असलं एक ॲप होतं. त्या ॲपवर मग मी ते शिकले अगोदर. म्हणजे ज्या व्यक्तीने कधी मोबाईल सुद्धा वापरला नव्हता, कॉइन बॉक्सवर फोन मी दुसऱ्याला म्हणायचे की लावून द्या म्हणून, तिथे मला एक वेगळं जग दिसलं. आणि मग तिथले इश्यू दिसायला लागले की अनसेफ सेक्स आहे तिथे HIV प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, गुप्तरोगाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्या सगळ्यांच्या याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. हे पण इश्यू मला त्याला कनेक्ट झाले. हे करत असताना मग मी एका संस्थेशी जोडल्या गेले, मनोमिलन बहुउद्देशीय सामाजिक संस्था. या संस्थेच्या थ्रू मग मी आउटरीच वर्कर म्हणून कम्युनिटीचे या प्रश्नांवर काम करत होते आणि फेसबुकवर लिहायला लागले होते. तर ते लिहिताना माझं असं समजा मी कोणाला उद्या तुम्हाला मी कविता ऐकवली असती तर तुम्ही ऐकली नसती. पण सोशल मीडिया हे माध्यम मला मिळाल्यामुळे मी फेसबुकवर लिहायला गेले आणि लोकांनी हे एक वेगळं जग आहे म्हणून त्याला स्वीकारायला सुरुवात केली. आणि मग मी त्यातनं ॲडव्होकेसीला सुरुवात केली. मग वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसवर जाऊन मी लोकांना जेंडर समजून सांगायला लागले. मला अजूनही या सगळ्या धडपडी मागे माझा फक्त एकच हेतू आहे, कुठल्याही दिशाला तिच्या जोडीदारापासून वेगळं व्हायला लागू नये, कुठल्याही दिशाला तिच्या घरच्यांपासून वेगळं व्हायला लागू नये, कुठल्याही दिशाला तिच्या मित्रांच्या ग्रुपमधनं वेगळं व्हायला लागू नये. सगळ्यांनी तिला तिच्या असण्यासोबत स्वीकारावं. हे माझ्या एकंदर सगळ्या बडबड करण्यामागचा उद्देश ठरलं आणि मी तो एक एम घेऊन बाहेर पडले आणि ते दिशाताई, आपण 2 चर्चा दरम्यान बघितलंय, तुम्ही कौटुंबिक जो काही संघर्ष होता तो तुम्ही सहन केला. त्यानंतर तुम्ही अगदी ज्याला आपण म्हणूया 2 जीवांचं जे काही कुटुंब असतं, 4 भिंतीतलं एक स्वप्न जे काय असतं ते पण तुम्ही जगलात. त्यातनंही तुम्ही ते स्वप्न जेव्हा पूर्णपणे विखुरलेलं बघितलं, त्यातनं एक ऊर्जा घेऊन तुम्ही नंतर मग आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागलात. तृतीयपंथीयांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या तुम्ही मांडू लागलात. जसं की तुम्ही म्हणताय की त्यांच्या आरोग्यविषयक व्यथा असतील किंवा काय. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे, लग्न हा एक संस्कार मानला जातो. लग्नानंतर पुरुषाची पूर्ण जबाबदारी असते त्या स्त्रीचं संरक्षण करण्याची. धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि अत्यंत महत्त्वाचं आर्थिक, ही संपूर्ण जबाबदारी त्या पुरुषाची असते. जेव्हा तुम्हाला पार्टनर मिळाला, मी तुम्हाला म्हणजे दिशाताई एक प्रातिनिधिक असं म्हणतोय आताच्या तृतीयपंथीयांचं, समग्र पत्नींचं, जेव्हा पार्टनर म्हणून आपण जेव्हा एखाद्याला स्वीकारतो, जी काय वर्ष किंवा जो कालावधी एकत्र राहतो आणि त्यानंतर कधीतरी त्याच्यावरती एक दबाव येतो, एक सोशल ऑनर म्हणा किंवा आणखीन काय कौटुंबिक दबाव असेल, त्याला आपल्या किन्नर जोडीदाराला सोडावं लागतं आणि तो त्याच्या दुनियेमध्ये निघून जातो. किन्नर तिथंच राहतो. त्यानं कसं जगावं बरं? स्त्रीला पुरुषाकडं पोटगी मागायचा अधिकार आहे, घटस्फोट घेऊ शकते. किन्नर जे आहे, तृतीयपंथी आहेत, त्यांना आर्थिक संरक्षण अशा बाबतीत कधी मिळेल, कधी मिळावं, मुळात कसं मिळावं, काय वाटतं आपणास? मुळात मला ही शोकांतिका वाटते की आम्ही खजुराहोसारखं कामसूत्राचं संक्षिप्त वर्णन एका मंदिरावर असलेल्या देशात मी जन्माला आले. ही खूप प्राऊडली गोष्ट आहे की इथे लैंगिकतेवर एवढ्या मोकळेपणाने कधी काळी बोलल्या जायचं. त्याच लैंगिकतेला पिंजऱ्यामध्ये बंद करण्याचं काम इथल्या प्रस्थापित विचारधारांनी केलं, ज्यांनी बायकांवर नियंत्रण आणायचे होते. हिंदूच नाही, सर्वधर्मीय विवाह संस्थांमध्ये स्त्रीला जी आहे ही उत्पन्नाच्या साधनांपासून दूर ठेवण्याची प्रक्रिया केली जाते आणि तिला पुरुषावर डिपेंड केलं जातं. हा मला आत्ता कळणारा भाग आहे. पण तृतीयपंथीयांना बहुतेक अजून कळायला वेळ लागणार आहे. त्यांना अजूनही हेटेरोसेक्शुअल लोकांच्या विवाह संस्थातील नातेसंबंधांचं स्वप्न पडतं
मी त्यातनं निघाले म्हणून बहुतेक माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी जेव्हा त्या संबंधात होते तेव्हा मलाही असं वाटायचं की भांगात भरलेलं कुंकू हे माझ्या सौभाग्याचं लक्षण आहे, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र माझ्या मरेपर्यंत ते गळ्यात असावं, असं वगैरे ह्या कन्सेप्ट मीही फॉलो करत होते. पण मी आता त्याच्या खूप पुढं आले तर मला असं वाटतं की हा एक करारनामा आहे की आपण एकमेकांसोबत राहायचंय आणि त्यात आपण आपलं सर्वस्व, म्हणजे तृतीयपंथीयांच्या बाबतीत उलट होतं की तृतीयपंथी आपल्या जोडीदारावर स्वतःची कमाई पूर्णतः उधळतात आणि त्याला डेव्हलप करतात, त्याला खर्चायला पैसे बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात आणि तरीही एक वेळ येते की ते लोक सोडून जातात आणि किंवा दबाव येतो त्यांच्यावर. तर अशा वेळेस तृतीयपंथीयांकडे दाद मागायला किंवा माझं शारीरिक शोषण झाले हे मागायला कुठलाही कायदा नाही. यासाठी अजून आपल्या इथे लढाई चालू आहे. आत्ताच सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे भारतीय संस्कृतीला शोभणारं नाही म्हणून भारतात आम्ही असा कायदा करू शकत नाही. आता परदेशामध्ये पाकिस्तानमध्ये तृतीयपंथीयांच्या लग्नांना अधिकृत परवानगी आहे. पाकिस्तान ज्याला आपण पिछडा म्हणतो, मागास म्हणतो, तो वैचारिक खूप मागे आहे असं आपण त्याला तुच्छतो, त्या देशामध्ये तृतीयपंथीयांच्या लग्नाला अधिकृत मान्यता आहे. बांगलादेश सारखा एक छोटासा म्हणजे पश्चिम जो देश आहे आपल्या देशाला शेजारी, त्यांच्याकडे पण या लग्नांना मान्यता आहे. इंग्लंड अमेरिकाला तर त्यांच्या इथे वेगळी लॉ सिस्टीम आहे. आपल्या इथं ते आपण स्वीकारायला अजून तयार नव्हत, कारण की आपल्या इथे एक संस्कृती रक्षक नावाची मोठी टीम, ज्यांना असं वाटतं की तृतीयपंथीयांची लग्न झाली तर यांच्या प्रत्येकाच्या घरात एक तृतीयपंथी सून येईल. अर्थात तसं येणं वाईट नाही, कारण की परत तुम्ही सुनांसाठीचे क्रायटेरिया ठरवलेलेच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना बसवणार की व्यभिचारी सून, चांगली सून, वाईट सून, याच्यामध्ये तुम्ही त्यांचं मोज मापदंड करणार. डोक्यावर पदर घेऊन राहणार तृतीयपंथी तुम्हाला आदर्श सून वाटेल, भांडकुत तृतीयपंथी तुम्हाला बंडखोर सून वाटेल. तर ते वाटेल तेव्हा वाटेल आणि त्याचा कायद्यात निकष होणं आज घडीला गरजेचं आहे. म्हणजे मुळात मी लग्न संस्थेला मान्य करत नाही, कारण की तुम्ही एकमेकांना बांधून एकमेकांसोबत राहू शकत नाही. तुम्ही एकमेकांसोबत मर्जीने राहू शकता आणि ती मर्जी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. इकॉनॉमिकली स्वतःनी एकमेकांच्या पायावर डिपेंड न राहता स्वतःचा स्वतंत्र विचार केला पाहिजे. हे स्त्री पुरुषांना पण लागू होतं. मी बायकांना पण हे म्हणलं की डिवोर्स नंतर पोटगी मागायची वेळ आली नाही पाहिजे, एवढं स्वतंत्र तुम्ही तुमच्या पायावर बसलं पाहिजे आर्थिक स्तरावर. मुलांसाठी तर आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्काधिकार आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काय नाही. बायकोच जड होते बऱ्याच वेळ आणि काय होतं की आपण आपला उमेदीचा कालखंड संसाराला देतो आणि मग नंतर कोणीतरी आपल्याला सोडून जातं, ते आपला वापर होतो. तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि या अंतर्गत भारतामध्ये म्हणजे एकंदर निसर्गामध्ये जर पाहिलं तर किड्या मुंगीला स्वतःचा जोडीदार निवडायचा अधिकार आहे. तर आम्ही तर माणसं आहोत, आम्हाला हे असं वाटणार की आम्हाला आमचा जोडीदार असावा, तर तो जोडीदार निवडीचा अधिकार इथल्या समाजाने, शासन व्यवस्थेने दिला पाहिजे. ज्यांना लग्न करायचे त्यांना लग्नासाठीच अधिकार दिला पाहिजे. ज्यांना लग्न न करता सोबत राहायचे त्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे आणि ज्यांना लग्न नाही करायचे त्यांनाही तो अधिकार मिळाला पाहिजे. काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप वैयक्तिक पातळीवर असतात, त्याला संस्कृती नावाचं लेबल लावून तुम्ही संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी हे राहणार आहे. हे सृष्टीच्या उगमापासून आजपर्यंत चालत आलंय आणि इथून पुढेही राहणार आहे. नव्हतेत का याच्या अगोदर तृतीयपंथीसोबत विवाहामध्ये झुलवे लागतात आपल्या इथे धार्मिक पद्धतीने. अहिरावणासोबत लग्न होतं तृतीयपंथीयांचं, मग उगत त्यात अहिरावणासोबत लग्न लावून आयुष्यभर वेगवेगळ्या पुरुषांनी उपभोगण्यापेक्षा एक जोडीदार निवडून जर एखाद्या तृतीयपंथीला राहावंच वाटत असेल तर तो अधिकार आपण त्याच्याकडनं हिसकावून कुठली माणुसकी दाखवतो, कुठली दया, कुठली करुणा, कुठलं प्रेम दाखवतो, याचा विचार इथल्या शासनाने करावा आणि समाजाने करावा. फार मोठ्या नोटवरती आपण आता आलो इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. आणखीन एक प्रश्न ह्याच अनुषंगाने विचारावा असं वाटतो की एक आर्थिक संरक्षण झालं किंवा कायदेशीर संरक्षण, कायदेशीर संरक्षणामध्येच असाच एक भाग येऊ शकतो. जसं आपण बघतो की स्त्रियांच्यावरती जर काय त्यांच्यावरती अत्याचार झाला, तो सोशल असू देत किंवा आणखी कुठल्या वेळेस असू देत, मग तो अगदी त्यांच्यावरती 376चा कलम आहे किंवा 354चा कलम आहे, ज्याच्यातून त्यांच्यावरती विनयभंग झाला तर ते दाद मागू शकतात पोलीस स्टेशनकडे जाऊन किंवा पोलिसांकडे किंवा शासनाकडे. तृतीयपंथीयांनी काय करावं की नाही, एखाद्यानं मला इथं छेडलेलं आहे, त्यानं माझा इथं म्हणजे अगदी होण्याचं आपण तर शारीरिक उपभोग घेण्याचा प्रयत्न केला किंवा शारीरिक उपभोग घेतलाय असं जाऊन तृतीयपंथीय पोलिसांकडे तक्रार करू शकतात अशी भारतीय समाजामध्ये किंवा भारतामध्ये अशी व्यवस्था आहे का? काय वाटतं आपल्याला?
2018ला एक ट्रान्स बिल आलं केंद्राकडनं, जे नालसा जजमेंटला लक्षात न घेता होतं. मग आम्ही त्याचा विरोध केला, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या आमच्या शोषणासाठी पूरक होत्या. तर आम्ही त्याला विरोध केला आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या बद्दल घडवून आणले आणि ते बिल ॲक्टिव्ह म्हणजे नीट केलं. अजूनही त्याच्या विरोधात काही छोट्या मोठ्या त्रुटी, त्याच्याबद्दल आमचा लढा चालूच आहे. तर एक ट्रान्स बिल तयार झाले ज्याच्या अंतर्गत असा कायदा करावा राज्यांनी म्हणून आदेश आहे. पण आपल्या इथं परत एक ते IPSC काहीतरी असं ना, IPL का IPC काहीतरी बोर्ड असतो. हां, दंडसंहिता, मला माझं इंग्रजी एवढं चांगलं आहे. भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत त्याचा कायदा बनवण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस अजूनही रखडून आहे. जरी वरतून ते कायदा तर बनवतं विधानमंडळ. हां, विधानसभा जी काय हां. निवडणुका जे काय होतं ते खरं कायदा बनवतं. विधिमंडळात ते पडून आहे. आपल्या इथे 2018चं ट्रान्स बिल आलेलं आहे, त्याच्यामध्ये याची तरतूद आहे. पण या तरतुदीतही भेदभाव आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या स्त्रीवर बलात्कार करता तर तुम्हाला 7 वर्षाचा कारावास होतो. पण तुम्ही जर एखाद्या हिजड्यावर बलात्कार करता तर तुम्हाला 3 वर्षाचा कारावास होतो. म्हणजे शासनाचंही असं म्हणणं आहे की बलात्कारामध्ये महिलांपेक्षा हिजड्यांचं नुकसान कमी होतं. तर ह्या भेदाच्या विरोधात आम्ही भांडतोच आहोत अजूनही. तर कायदे व्हावेत, समसमान व्हावेत. आता 4थं महिला धोरण ची तयारी चालू आहे. त्या धोरणाच्या मध्ये पण आम्ही मी महाराष्ट्र महिला आणि बालविकास मंत्रालयाचं कौतुक करेल की त्यांनी खूप धोरणात्मक याच्यात खूप चांगले मुद्दे त्याच्यात इन्क्लूड केले. आता ते जाहीर होताना ते तसेच राहतात का, तो भाग मला पाहिजे आहे, तो भाग वेगळा. त्याच्यात आम्ही काही नोंदी दिल्यात, त्या नोंदी त्याच्यात ॲड होतील ही पण अपेक्षा आहे. तृतीयपंथी महिला म्हणून 3ऱ्या महिला धोरणाने आमचा स्वीकार केला होता. आणि त्यानंतर अंजली पाटील नावाची आमची एक मैत्रिणी इलेक्शन लढण्यासाठी तिला महिला वॉर्डातून उभा राहायला विरोध झाला होता. त्यावेळेस आम्ही औरंगाबाद खंडपीठातनं निकाल आणला होता की सर्वसाधारण महिलांच्या याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती आयुष्यभर स्वतःला महिला घोषित करत असेल तर तिला तिथे लढता येतं. तर त्याचा तो एक महत्त्वाचा निर्णय होता तो. तर त्या निर्णयाच्या अशा सगळ्या आधारावर मला असं वाटतं की कायदा होणं खूप गरजेचं आहे. भारतीय दंडसंहिता तयार होणं विधानसभेचं काम आहे, ते त्यांनी करावं जेणेकरून तृतीयपंथीयांना प्रोटेक्शन मिळेल. हे हॅरेसमेंट मग आमचं कुठं कुठे होत आहे तर जिथे आम्ही काम करतो त्या ठिकाणी होत आहे, पोलिसांकडनं होत आहे, लोकल गुंडांकडनं होत आहे. आणि आमच्याकडे दाद मागायला काहीही आज घडीला तर कुठलीही संधी नाही आमच्याकडे. आज आमचा खून जरी झाला तर त्याच्यासाठी स्पेशल ॲक्ट नाही. आज आम्हाला कोणी हिजड्या म्हणलं म्हणजे आज आरक्षणासाठी पात्र असलेले बाबासाहेबांचे जे क्रायटेरिया होता की संख्येने अल्पसंख्याक असलेले, शिक्षणात बॅकवर्ड असलेले, राजकीय बॅकवर्ड प्रतिनिधित्व नसलेले आणि सामाजिकरित्या अस्पृश्य मानल्या गेलेले अशा लोकांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. हे 4ही क्रायटेरिया आम्ही पूर्ण करतो. आम्ही संख्येने कमी आहोत या देशात, शिक्षणात आम्ही मागास आहोत, आमचं राजकीय प्रतिनिधित्व नाही आणि 4थं काहीतरी विसरलं माझ्याकडे. ओके, तर हे क्रायटेरिया आम्ही पूर्ण करतो. तर आम्हाला इथे आरक्षण मिळणं, संरक्षण मिळणं खूप गरजेचं आहे. पण शासनासाठीही आम्ही फक्त साईड बाय केलेल्या सोशल वर्कचा भाग आहोत. एखादा प्रमुख मोठा व्यापारी त्याच्या कमाईतला एखादा अंश फक्त असं एखाद्या अनाथ आश्रमाला देतो, त्या प्रकारे आम्हाला इथलं शासन प्रशासन वागवतं की त्यांच्या खूप साऱ्या मोठ्या कामांमधनं आम्हाला काहीतरी असं गृहीत धरलं जातं. तसं न धरता आमच्यावर विशेष काम केलं जावं, नालसा जजमेंटच्या अंतर्गत आम्हाला इन्क्लूड केलं जावं आणि त्या पद्धतीची कायदा व्यवस्था राज्यभरामध्ये व्हावी. आम्ही तृतीयपंथी कल्याणकारी हक्काचे संरक्षण आणि महामंडळाचे सदस्य पण आहे मी राज्याची. तर मागच्या 3 वर्षामध्ये झालेलं काम जर मला कोणी विचारलं तर मी सांगेन की फक्त अजून रजिस्ट्रेशनच्या पुढे तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळ गेलेलं नाही. ते रजिस्ट्रेशनही 100% झालेलं नाही. कुठलीही जाहिरात त्याची तुमच्या चॅनलपर्यंत आली असेल तर माहीत नाही मला, पण बाकी जनमानसात ती पोहोचलेली नाही आहे. तर शासनाने या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि सामान्यकरणासाठी प्रयत्नशील असावं. कारण की आमचं असं असणं हे आमच्यापेक्षाही तुमच्यासाठी जास्त अशोभनीय आहे. हे खरं म्हणजे चपराक आहे. खरं म्हणजे शालजोडी ज्याला म्हणतात ना, खरं म्हणजे प्रेक्षक हो, ती खरं म्हणजे दिशा त्यांनी मारलेली आहे आपल्यास. दिशाताई, अंतिम टप्प्यामध्ये होता आपण मुलाखतीच्या. सामाजिक
ध्रुवीकरण करत असताना आपण सामाजिक बदल जे काय व्हायला हवेत हीच तुमची धडपड असताना तुम्ही लेखनाकडे सुद्धा वळलात. लेखनाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या व्यथा ज्या आहेत त्या समाजाकडे मांडत गेलात. काय वाटतं की नेमकं जेव्हा कुरूप हा तुमचा काव्यसंग्रह आला, हा कुरूप काव्यसंग्रह समाजाचं खरं म्हणजे कुरूप पण दाखवणारा होता असं मला तरी वाटतंय. काय सांगाल त्या संदर्भात? कुरूप हे म्हणजे लिहिताना सौंदर्याचं कुरूप मला नव्हतं म्हणायचं. आमच्याकडे सामाजिक मानसिकतेचं कुरूप जे आहे ना, हो. कुरूप पण जे आहे ते ते आपण ते एक त्यातनं दाखवलं. ते त्यातनं त्या अंगाने तसं बघितलं तर तसं चालेल. माझ्या अंगाने मी कुरूप नाव देण्यामागचं कारण हे होतं की आपल्या पायात काटा रुततो आणि तो रुतलेला काटा जेव्हा बुडासकट निघत नाही, तो पायातच राहतो. वर्षानुवर्ष राहिल्यानंतर तो त्याच्यावर एक लेअर तयार होतात आणि मग त्या पाण्यात भिजल्यानंतर ठसठसतात किंवा काहीतरी खूप झाल्यानंतर ठसठसतात. तसं या समाजातील अन्याय अत्याचाराने माझ्या पायात रुतलेला जो शोषणाचा काटा आहे, तो काटा जेव्हा जेव्हा ठसठसतो आणि कागदावर मग त्या वेदना येतात, त्याला मी कुरूप म्हणले. आणि हा नक्कीच समाजाकडे बघितलेला माझा दृष्टिकोन आणि समाजाचं प्रतिबिंब दाखवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. ह्या अथांग शोषणाच्या सागरामध्ये मी मारलेला एक छोटासा खडा आहे आणि त्या खड्याने या पाण्यावर किती कंपनं उठतील याचा मला काही ठाव नाही. पण तरीही मी माझ्या पद्धतीने हे खडे इथून पुढेही मारण्याचा प्रयत्न करेन. आणि माझ्या ह्या पहिल्या लेकराला लोकांसमोर ठेवताना मला हे सांगायचं की हे लेकरू तुमच्या वेदनांचा प्रतिनिधी आहे. तुम्ही दिलेल्या माझ्या समूहाला दिलेल्या वेदनांचं प्रतिनिधी आहे. तुम्ही दिलेल्या अन्याय अत्याचार आणि शोषणाचं प्रतिनिधी आहे. तुम्ही ज्या दिवशी मला सुख द्याल त्या दिवशी तुमच्या सुखाचं प्रतिनिधित्व करणारा कविता संग्रह लिहायला मला नक्की आवडेल. पण आज तरी माझ्या ह्या कुरूप नावाच्या कविता संग्रहाला स्वीकारून तुम्ही नक्की त्याला मोठं कराल अशी अपेक्षा वाटते. ताई, अगदी शेवटचा प्रश्न. याच निमित्तानं आपण समाजाला काय सांगू इच्छिता आमच्या चॅनलच्या माध्यमातून? तृतीयपंथीयांबद्दलची जी काय तुमची नजर आहे, तुमच्या जाणीवा आणि नेणिवा ज्या काय आहेत त्या बदलाव्यात कशा पद्धतीने स्वीकारावं, आणि तेच सांगत असताना आपल्या काव्यसंग्रहातील एखादी कविता सुद्धा आमच्या प्रेक्षकांसाठी खास. तुम्ही मगाचपासून माझी मुलाखत पूर्ण ऐकत आहात तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे ते. मला काही खूप विशेष व्हायचं नाही. मला तुमच्या देवाची पत्नी व्हायचं नाही आहे. मला तुमची आई व्हायचं, म्हणजे त्या अर्थी मोठेपण दिलं जातं तसं मला मोठेपण नको. मला सामान्यीकरण हवं आहे. मला तुमची मैत्रीण व्हायचे, तुमच्या घरातली एखादी नातेवाईक व्हायचे, तुमच्या सोबत जगायचे. आणि तशी दृष्टिकोन ठेवा. तृतीयपंथी असणं काही शाप नाही आहे, तो काही एखादा गुन्हा नाही, क्राईम नाही आहे. ते अगदी उपजत जे मातीत, म्हणजे आंब्याच्या झाडाकडनं तुम्ही शेवग्याच्या शेंगाची अपेक्षा नाही करू शकत. तसंच मी असेल तर माझ्याकडनं तुमच्या व्याख्येतलं जगायचं अपेक्षा नका ठेवू आणि मी आहे तसं स्वीकारून माझ्यावर प्रेम करा. म्हणजे माझ्या पूर्ण समुदायाकडे बघा आणि त्यांना तुमच्यातलं बनवण्यासाठी संधी द्या. कुरूपमधली माझी एक कविता जी सर्वकष तृतीयपंथीयांच्या प्रश्नांना मांडण्याचा माझा एक प्रयत्न आहे, तिचं अर्धवट स्त्रियत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं सहस्त्रावधी वर्षांपासून. स्वाहा. कुणीतरी अखंड सौभाग्याचं कुंकू लावलं भाळावर तिला देवाच्या स्वाधीन करून. स्वाहा. कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगरं बांधली आणि तिला नाचवलं गावाच्या मनोरंजनासाठी. स्वाहा. तिला त्या अपमानाचं शल्य बोचू नये म्हणून दैवी घोषित केलं. कधी ती देवळात देवीचे तर कधी जनानखान्यात राण्यांची लुगडे धुत होती. स्वाहा. तिचा जन्मच देवाने लोकांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी आखला आहे असं तीही मानत होती. स्वाहा. ती जन्मालाच यायची पापाची फळं चाकण्यासाठी, पण ते पाप त्यांचं ती स्वतःच्या भाळावर घेऊन जगत होती. स्वाहा. आज मात्र चित्र बदलले, तिचं नाही, तिच्या शोषण पद्धतीचं. स्वाहा. कुणीतरी उपभोगून तिचा खून केला, देह गटारात खाडीत तसाच अंथरुणात सोडून दिला. स्वाहा. समज आली तिला, शिक्षिती झाली ती, पण शोषण अटळ म्हणून मानसिकरित्या हरली आणि कंटाळून फासावर गेली. स्वाहा. उमेदीच्या पहाटेसाठी, स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी परत ती नव्याने जन्माला आली
पण आता ती सहस्त्रावधी वर्षाच्या या शोषणाच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला नकार देते. आता ती आणि तिच्या पिढ्या होणार नाहीत स्वाहा, होणार नाहीत स्वाहा. धन्यवाद दिशाताई. तर प्रेक्षक हो, आपण प्रत्येक शब्द ऐकताना दिशाताईंचं व्यक्तिमत्व उघडून दाखवत असताना त्यांच्या शब्दातूनच, त्यांच्या तोंडातूनच कशा घडल्या आणि तृतीयपंथीयांसाठी त्यांनी जो काही लढा दिलेला आहे, एक सामाजिक परिवर्तनाचा लढा जो आहे तो त्यांच्या शब्दातून पण ऐकलेला आहे. आता तृतीयपंथ खरं म्हणजे उमेदीची पहाट जी आहे ती खरं म्हणजे आता होऊ लागलेली आहे, हे त्यांनी आपल्या काव्यपंक्तीतून आपणास सांगितलेलं आहे. आणि ही पहाट खऱ्या अर्थानं सामाजिक समानतेची असेल. त्यांचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही पण माणूस आहोत, आम्हाला पण जरा माणसासारखं जगवा ना, आम्ही पण तुमचे मित्रच आहोत, आम्हाला मित्रासारखं राहायला द्या ना. एवढी छोटीशी मागणी जी आहे ती त्यांची आहे. राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.